राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओच्या खाली काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा येतात की महाजन साहेब, आम्हाला तुमच्याकडून राज ठाकरे साहेबांविषयी ऐकायला आवडेल. मी विषय टाळतोय, पण 2 दिवसापूर्वी राज साहेबांची एक पोस्ट माझ्या वाचण्यात आली. ती पोस्ट तुम्ही पहा. त्या पोस्टमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे, जर देह विक्रीला लोक तयार असतील तर खरेदी करणारे सुद्धा मिळतात किंवा असतात, असा त्याचा आशय आहे. आणि तो एका राजकीय संदर्भात त्यांनी वापरला. खरं म्हणजे मनसेमध्ये असताना घे भरारी अभियानाअंतर्गत चुकून माझ्या तोंडातून एखाद दुसरं वाक्य जर मागं पुढं झालं तर ते आम्हाला बोलवून समज द्यायचे. पण राज ठाकरे हे असं का बोलले मला कळण्याच्या पलीकडे आहे. कारण राज ठाकरे आपण स्वतः एक पक्ष चालवत आहेत आणि मग इतराला पक्ष सोडला, नेता सोडला किंवा तो कुठल्या अपेक्षेने लोभाने काय जे असेल त्यांनी पक्ष बदलला तर त्याला वेश्येची उपमा द्यायची. आणि तो ज्या पक्षात गेला त्या पक्षाच्या नेत्याला, त्या पक्षाला खरीददाराची म्हणजे देह पैसे देऊन विकत घेण्याची उपमा द्यायची. राजसाहेब, मला हे काही थोडं बरं वाटलं नाही. आता खरं म्हणजे मला बरं वाटावून तुम्ही बोलताल का? तर अजिबात नाही, माझी तशी अपेक्षा आहे नाही. पण राज ठाकरे साहेब, संयम आणि उच्च कोटीच्या उपमा किंवा विनोद करण्यात तुमचा हातखंडा आहे, पण तुमची सुद्धा जीभ कशी घसरली. आपणही एक राजकीय पक्ष चालवतो, वेळोवेळी आपण सुद्धा अशा तडजोडी केल्या आहेत. त्यावेळेस लोकांनी तुम्हाला वेश्या म्हटलं नाही, तुमची मदत घेणाऱ्याला खरीददार म्हटलं नाही. बऱ्याच गोष्टी आता मी विसरत चाललोय, पण मला आठवतं की आम्ही पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुका 2007ला लढविल्या. एक घटना आठवते की पुण्यामध्ये आम्ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या. आमचे काहीतरी 6-7 नगरसेवक निवडून आले होते. आणि मी त्यावेळेस म्हटलं होतं की साहेब, लोकांनी आपल्याला हे जे मतदान केलंय त्या सगळ्यांच्या विरोधात केलंय. आणि दुसरी गोष्ट अशी, मी थोडा ग्रामीण भागातून येत असल्यामुळं माझं एक नेहमी मत असं आहे की आपल्याला आपली वडिलोपार्जित जमीनच वाटून मिळते. हां, दत्तक बित्तक गेला तर माहीत नाही, पण त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतं मिळत होती. ती लोक युतीवर नाराज होती. ती खरं मूळ युतीचे मतदार होते, सेना असू भाजप असू, पण ते युतीच्या नेतृत्वावर, युतीच्या धोरणावर नाराज होते किंवा त्यांना हे वाटत होते की राज ठाकरेवर अन्याय झालाय, म्हणून त्यांनी आम्हाला मतदान केलं. हे पुण्यातली घटना अशी आहे की आम्ही पुण्यात कलमाडीला पाठिंबा दिला. कलमाडी जो काँग्रेसचा होता. मग लोकांनी त्यावेळेस आपल्याला वेश्या म्हटलं का? मग आज आपण कसं दुसऱ्याला वेश्या म्हणावं? मला सांगा, 2009च्या लोकसभेला मी स्वतः प्रचारात हिरारीनं होतो. हो, आपल्याला मुंबईत जी मतं पडलीत, महायुतीचे खासदार निवडून आले नाहीत. राम नाईकासारखा खासदार पडला, कारण आपल्या प्रत्येक उमेदवारांनी 1,00,000-1,15,000 मतं घेतलीत. पुण्यात सुद्धा रणजित शिरोळेंनी 75,000च्या वर मतं घेतली होती. ही मतं कुणाची होती? ही मतं महायुतीची होती, कारण आपण तिथूनच बाहेर निघालो होतो. तुम्ही शिवसेनेतूनच बाहेर निघाला होतात. लोकांनी त्यावेळेस काय म्हणायचं? 2009ला तुम्हाला लोकांनी 13 आमदार निवडून आले. आणि जुने जर आकडे काढले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळं महायुतीचे किमान 35 आमदार पडले. म्हणजे महायुतीला
50 जागेचा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बसला. लोकांनी तुमच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा केल्या होत्या, पण तुम्ही काय केलं? 2009 ते 2014 मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेला काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसला साथ दिली, हरकत नाही, पण त्या बदल्यात 13 आमदाराच्या बदल्यात विधान परिषद एखादी मागून घेतली का? तर नाही. काय मागून घेतले सगळ्या जगाला माहिती आहे. मग जगाने त्यावेळेस तुम्हाला आम्हाला वेश्या म्हटलं का? 2014ला तुम्ही मोदीजींना पाठिंबा दिला, 2019ला तुम्ही काढून घेतला आणि एकही उमेदवार न उभा करता काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार केला. त्यावेळेस लोकांनी आपल्याला असं म्हटलं का? आज ज्या अमित शहाला तुम्ही नाव ठेवतात त्या अमित शहाच्या भेटीला तुम्ही आणि अमितजी एक दिवस अगोदरच दिल्लीत गेला होतात. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली आपण मोदीला बिनशर्त पाठिंबा दिला, पण तोच विधानसभेत आपण विरोधात गेलो. मग त्यावेळेस लोकांनी आपल्याला असं म्हटलं का? नाही म्हटलं. मग आपण आज लोकांना असं का म्हणावं की त्यांच्या भूमिका बदलल्या? अहो, एखादा कार्यकर्ता, एखादा आमदार, एखादा खासदार ज्यावेळेस पक्ष सोडतो त्यालाही यातना होतात हो. जाणाऱ्या माणसाविषयी चांगले शब्द नाही बोलता आले तर वाईट शब्द बोलू नका. त्यांना किमान वेश्या तर म्हणू नका. ही उपमा तुमच्याकडून अपेक्षित नाहीये आणि खरीददाराला तुम्ही ग्राहक म्हणतात. मग मला सांगा, एवढ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बऱ्याच जणांनी खरेदी केलं, मग काय म्हणायचं आपण? आपण स्वतःला वेश्या म्हणायचं का खरेदी करण्याला ग्राहक म्हणायचं? अहो, राजकारणात भूमिका बदलत असतात. भूमिका बदलणे जिवंतपणाचं लक्षण आहे, हे तुमचंच वाक्य आहे. एखाद्याने भूमिका बदलली म्हणून तो वेश्या होतो काय? राजसाहेब असं कसं बोललात? मला याचं वाईट वाटलं. मी तुमच्यावर टीका करणे इतका मोठा नाही, मला टीका करण्याची सुद्धा इच्छा नाही. पण ज्यावेळेस 4 सहकारी, मला ज्यावेळेस कधी काळी मी तुमचा एक प्रवक्ता होतो, तुमची बाजू मांडत होतो, मला ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस मी सुद्धा निरुत्तर झालो. अशा प्रकारचं वक्तव्य तुमच्याकडून मोठ्या हताशपणे झालेलं दिसतंय. राजसाहेब, ज्या स्त्रीच्या कपाळावर विविध लोकांचं कुंकू लावलं गेलं आहे, त्या स्त्रीनं दुसऱ्याच्या कुंकवाची उठाठेव करण्यासारखा हा प्रकार आहे. मी काही बोललो असलं तर मला माफ करा. मला माहिती आहे की माझे सगळे जुने सहकारी माझ्या अंगावर तुटून पडतील, परवा नाही. पण राजसाहेब राजकारणात राहून एखाद्या राजकारण्याला भूमिका बदलली म्हणून वेश्या म्हणतात, हे मला थोडं वाईट वाटलेलं आहे. जाता जाता एक गोष्ट सांगतो की माननीय उद्धवजीला सुद्धा उबाटा गट सोडायचा आहे. दचकू नका, खरंच उद्धवजींना उबाटा गट सोडायचा आहे. पण त्यांना भीती वाटते की उबाटा गट सोडल्यानंतर संजय राऊत कोणत्या पातळीवर जाऊन त्यांना शिव्या देतील, म्हणून ते गप्प आहेत, म्हणून ते उबाटा सोडत नाहीत. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील. भोसडीच्या ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल. ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही. हे साले भोसडीचे लोक आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. अरे गांडू दबा. धन्यवाद.